गॅस सिलेंडरच्या किमती ते विमा पॉलिसी, बँक अकाउंट ते डिजिटल पेमेंट्स आणि क्रेडिट कार्ड ते ऑनलाईन गेमिंग। 1 तारखेपासून काय काय बदल झालेत, कोणते नियम कठोर झालेत, कोणते नियम नव्यानं लागू होत आहेत, सगळं सविस्तर सांगते या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। मे महिना नोकरदार वर्गासाठी मोठे बदल घेऊन आलाय। 1 मे पासून होणारे काही बदल तुमच्या खिशावर परिणाम करणारे आहेत। 1 तारखेपासून काय काय बदललंय सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। 1 मे पासून तुमचे डिजिटल व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झालेत। आता 2FA म्हणजे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन अधिक कडकपणे लागू झालंय। याचा अर्थ असा की आता UPI किंवा नेट बँकिंग वापरताना तुम्हाला वारंवार OTP, पिन किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन प्रक्रियेतून जावं लागू शकतं। याशिवाय जर तुम्ही UPI द्वारे ATM मधून कार्ड शिवाय पैसे काढले तर ते तुमच्या मोफत व्यवहार मर्यादेत मोजलं जाईल। पण पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला प्रति व्यवहार अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल। प्रत्येक व्यवहारामागे 17 रुपये ते 23 रुपये इतकं शुल्क असू शकतं। बँकिंग नियमानुसार मूळ बँकेच्या ATM मधून 5 वेळा आणि दुसऱ्या बँकेच्या ATM मधून 3 वेळा पैसे काढण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाहीये। भारतात तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला दराचा आढावा घेत किमतीत बदल करतात। ही नवी किंमत 1 तारखेला जाहीर होते। त्यानुसार सरकारी तेल कंपन्या म्हणजे OMCsनं जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर LPG सिलेंडरच्या दरात वाढ जाहीर केली आहे। 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महाग झालेला आहे। कंपन्या सिलेंडर बुकिंगसाठीचा लॉक इन कालावधी देखील बदलण्याची शक्यता आहे। गॅस चोरी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी LPG सिलेंडरची डिलिव्हरी घेताना OTP बंधनकारक करण्यात आलाय। बुकिंग नंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला कोड म्हणजे OTP सिलेंडर घेताना दिला तरच सिलेंडर मिळणार आहे। तुमचं बँकेत खातं असेल तर तुमची बँक खात्यांसाठी eKYC अपडेट करण्याची अंतिम मुदत 1 मे रोजी संपतीये। ही KYC पूर्ण झाली नसेल तर तुमच्या खात्यातल्या व्यवहारांवर आता निर्बंध येऊ शकतात। देशातली सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली बँक म्हणजे SBI। या बँकेनं 1 मे पासून क्रेडिट कार्डवरच्या विलंब शुल्कात सुधारणा केली आहे। 1 मे पासून 100 ते 500 रुपयांपर्यंतच्या शिल्लक रकमेवर 100 रुपये विलंब शुल्क आकारलं जाणार आहे। तर 500 ते 1000 रुपयांपर्यंतच्या शिल्लक रकमेसाठी 500 रुपयांपर्यंत शुल्क वाढ केली गेली आहे। पण इतर सर्व शुल्क पूर्वीप्रमाणेच राहतील। तर BPCL SBI क्रेडिट कार्डच्या वार्षिक शुल्कातून सूट मिळवण्यासाठी 1 लाख रुपये खर्च मर्यादा वाढवली गेली आहे, जी आतापर्यंत 50,000 रुपये इतकी होती। ऑनलाईन गेमिंग क्षेत्रात 1 तारखेपासून मोठा बदल झालाय। सरकारनं ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडियाची म्हणजे OGAI ची स्थापना केली आहे, ज्यामुळे 1 मे पासून गेमिंग कंपन्यांसाठी सर्टिफिकेशनचे नियम बदलले आहेत। दिलासादायक बाब म्हणजे आता गेम्सच्या प्रमाणपत्राची वैधता 5 वर्षांवरून वाढवून 10 वर्ष करण्यात आली आहे, ज्यामुळे कंपन्यांना वारंवार नूतनीकरण करावं लागणार नाहीये। म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांनाही 1 मे पासून मोठ्या बदलाला सामोरं जावं लागतंय। आता यात जुने सोल्युशन ओरिएंटेड प्लॅन्स जसं की रिटायरमेंट किंवा चाइल्ड प्लॅन काढले जातील। त्याऐवजी आता लाईफ सायकल फंड्स आणले गेलेत। हे फंड तुमच्या वयानुसार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आपोआप बदल करतील। तसंच इक्विटी म्युच्युअल फंड्सना आता 35% सोनं आणि चांदीच्या ETF मध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाली आहे, जी बाजारातल्या चढ उतारात तुमची गुंतवणूक सुरक्षित करेल। गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही 1 मे पासून कर नियमात मोठा बदल करण्यात आलाय। आता टॅक्स फ्री मॅच्युरिटीचा लाभ केवळ त्यांनाच मिळेल ज्यांनी ते थेट सरकारकडून म्हणजे प्रायमरी मार्केटमधून खरेदी केलेत। जर तुम्ही ते कोणा दुसऱ्याकडून किंवा शेअर बाजारातून म्हणजे सेकंडरी मार्केटमधून खरेदी केले तर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागणार नाहीये। जर तुम्ही ते कोणा दुसऱ्याकडून किंवा शेअर बाजारातून म्हणजे सेकंडरी मार्केटमधून खरेदी केले तर तुम्हाला आता कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागणार आहे। शेअर बाजारात इंट्राडे आणि डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग करणाऱ्यांच्या खिशाला 1 मे पासून मोठी कात्री लागतीये। 1 मे पासून सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सचे दर वाढवण्यात आले। आता ऑप्शन ट्रेडिंगवर 0.15% आणि फ्युचर्सवर 0.05% टॅक्स लागेल। हा बदल विशेषतः लहान आणि सक्रिय ट्रेडर्सच्या नफ्यावर परिणाम करू शकतो। काळ्या पैशांचा व्यवहार रोखण्यासाठी सरकारनं 1 मे पासून मोठं पाऊल उचललंय। सरकार आता मोठ्या रोख व्यवहारांवर पाळत वाढवणार आहे। नवीन नियमांनुसार जर एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख जमा किंवा काढत असेल तर त्यासाठी पॅन कार्ड देणं अनिवार्य असणार आहे। पूर्वी हे ट्रॅकिंग दैनंदिन आधारावर व्हायचं, पण आता संपूर्ण वर्षाच्या रेकॉर्डला आधार मानलं जाईल।
तुम्ही सरकारी विमा योजनेचा लाभ घेता का? मग हा बदल नक्की पहा. शासकीय विमा योजनांचे वार्षिक हप्ते आता थेट बँक खात्यातून वजा केले जातील. 1 मे पासून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी 436 रुपये आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी वार्षिक 20 रुपये आपोआप वजा केले जातील. हे सगळे बदल 1 मे पासून लागू झालेले आहेत. या सगळ्या बदलाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.